नमस्कार मित्रांनो, मी व्ही के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, HSRP गाडीला नवीन नंबर प्लेट बसवण्यासाठी आता शेवटची तारीख आहे 31 डिसेंबर 2025. याच्यानंतर तारीख ही वाढणार नाही असं सरळ GRमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी ज्यांची HSRP नंबर प्लेट ऑनलाईन करायची राहिली असेल अशांनी लवकरात लवकर ऑनलाईन करून घ्या. ऑनलाईन कशी करायची हे आपण पुढे दाखवलेली आहे. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्हाला क्रोमवर यायचं आहे. क्रोमवर आल्याच्या नंतर या ठिकाणी HSRP एवढंच टाकून तुम्हाला सर्च करायचं आहे. HSRP सर्च केल्याच्या नंतर या ठिकाणी पहिलीच वेबसाईट तुम्हाला दिसेल. या पहिल्याच वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन. तर केल्याच्यानंतर या ठिकाणी आता तुम्हाला तुमचं RTO ऑफिस निवडायचं आहे. म्हणजे MH तुमचा जे काही नंबर असेल MH 12, 22, 26 तो नंबर या ठिकाणी निवडायचा आहे. MH 22 असेल तर 22 निवडा. त्याच्यापुढे तुमच्या RTO ऑफिसचं नाव पण असेल. त्या ठिकाणी सबमिट केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एक इंटरफेस दिसणार आहे. या ठिकाणी सुरुवातीचंच ऑप्शन आहे ऑर्डर नाव, या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. हा निळ्या कलरचा जो डबा आहे त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आता हा पूर्ण फॉर्म ओपन झालेला आहे. हा फॉर्म आपल्याला आता व्यवस्थितशीर भरून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला वाहनाचे स्थान निवडायचं आहे. म्हणजे डीलरशिप किंवा होम डिलिव्हरी पाहिजे असेल तर होम डिलिव्हरी. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा तालुक्याचा पिनकोड टाकायचा आहे. खाली वाहन नोंदणी क्रमांक म्हणजे तुमच्या गाडीचा नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी 86 नंबर टाकायचे आहे. शेवटचे 5 अंक 46 नंबर आणि वाहन इंजन नंबर या ठिकाणी त्याचे पण शेवटचे 5 अंक टाकायचे आहेत. आणि या ठिकाणी वाहन मालकाचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. एवढं टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय विथ वाहन या लाल रंगाच्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर पुढली स्टेप ओपन होणार आहे. या ठिकाणी आता तुमचे जवळचे शहर निवडा. तर या ठिकाणी तुमचा जिल्हा तालुका निवडायचा आहे. तुमचं RTO ऑफिस निवडल्याच्यानंतर या ठिकाणी आता तुमचं जवळचं केंद्र निवडायचं आहे, ज्या ठिकाणी जाऊन तुम्ही नंबर प्लेट बसवू शकाल. आणि या ठिकाणी एक तारीख देतील. 15-20 दिवसाच्या नंतर ती तारीख आणि स्लॉट निवडल्याच्यानंतर नेक्स्ट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो, लक्षपूर्वक देऊन पहा. तर या ठिकाणी अशा प्रकारे एक स्टेप ओपन होईल. या ठिकाणी वाहन प्रकार निवडायचा आहे. मोटरसायकल, स्कूटर असेल तर स्कूटर निवडा. या ठिकाणी कन्फर्म क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर वाहन वर्ग या ठिकाणी नॉन ट्रान्सफर म्हणून येत आहे. ट्रान्सपोर्ट इंजन प्रकार पेट्रोल. आणि या ठिकाणी भारत स्टेक 1, 2, 3 जे काय असेल ते निवडून घ्या. या ठिकाणी नोंदणीकृत वाहन मालकाचे नाव टाकायचं आहे. ज्याच्या गाडीचं आपण रजिस्ट्रेशन करतो त्या मालकाचं पूर्ण नाव टाकायचं आहे. आणि या ठिकाणी बिलिंग राज्य निवडायचं आहे, आपलं महाराष्ट्र राज्य. आणि नेक्स्ट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. खाली लाल रंगाचं बटन आहे पहा. नेक्स्ट बटनावर क्लिक करा. क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आता तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. तुमचा ॲड्रेस टाकून घ्या. तुमच्या गावाचं नाव, तालुका वगैरे पूर्ण ॲड्रेस टाकल्याच्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी क्लिक हेअर टू OTPवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जो आपण मोबाईल नंबर दिला त्याच्यावर एक OTP येणार आहे. या ठिकाणी वर OTP आणि खाली जो कॅप्चा आहे तो कॅप्चा सॉल्व करून या ठिकाणी टाकून आपल्याला व्हेरीफाय OTPवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे ही एकदम सोपी पद्धत आहे. काही करू नका. तर याच्यासाठी पेमेंट किती लागणार आहे ते पण मी तुम्हाला पेमेंट करून दाखवणार आहे पुढे. तर या ठिकाणी OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTPवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला जी नवीन नंबर प्लेट येणार आहे ती अशी येणार आहे. या ठिकाणी एक चौकोनी बॉक्स होईल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि पे, आता या ठिकाणी आपल्याला 531 रुपये 2 व्हीलरसाठी पे करायचे आहेत ऑनलाईन पद्धतीने.
पेवर क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. तर या ठिकाणी सोपी पद्धत आहे. UPI QR क्लिक करायचं आहे. आपल्या फोनपे, गुगल पे, पेटीएमने स्कॅन करून 531 रुपयाचं हे पेमेंट करायचं आहे. पेमेंट झाल्याच्यानंतर या ठिकाणी प्रिंट हेअरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर ही रिसिप्ट आता ओपन झालेली आहे. याची प्रिंट काढून घ्या किंवा PDF करून शो करून ठेवा. कारण जी तारीख आपण निवडलेली आहे त्या तारखेच्या दिवशी त्या केंद्रावर जाऊन ही पावती तुम्हाला दाखवायची आहे आणि तुमच्या गाडीला नंबर प्लेट ही बसून घ्यायची आहे. तर कोणाचं रजिस्ट्रेशन राहिलेलं असेल तर लवकरात लवकर करून घ्या, कारण आता 20 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.